हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण 18 जानेवारी 2021 या दिवशी RRB NTPCने दुपारच्या बॅचला विचारलेले प्रश्न पाहणार आहोत आणि सकाळच्या बॅचचा प्रश्नांचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ पाहून घ्या। गणित व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा अंकगणित व स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही पुस्तकं तुम्ही विकत घ्या। ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर 8806068618 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा, तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील। आणि दुकानावर ही पुस्तकं मिळत नाहीत, फक्त मी ऑनलाईन पाठवतो, हे लक्षात ठेवा। पहिला प्रश्न आहे, जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस कधी असतो? तर जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस 17 जून हा असतो। दरवर्षी 17 जूनला हा दिवस साजरा केला जातो। मोगल बादशहा शहाजहानच्या मुलीचे नाव सांगा। आता पर्याय काय होते मला माहीत नाही, पण मी तिन्ही मुलीचे नावं सांगतो। 3 मुली होत्या मोगल बादशाह शहाजहानला। त्याच्यामध्ये पहिला आहे रोशन आरा, दुसरा आहे जहा आरा आणि तिसरा आहे गौहर आरा। त्याच्यानंतर जीवन विमा पॉलिसी देणाऱ्या संस्थांवर कोणाचे नियंत्रण असते? तर जीवन विमा पॉलिसी देणाऱ्या संस्थांवर IRDA चे नियंत्रण असते। आता यामध्ये तुम्हाला संस्थेचं नाव विचारलेलं आहे, मे बी दुसऱ्या शिफ्टमध्ये IRDA चा फुल फॉर्म काय आहे असाही प्रश्न येऊ शकतो। तर IRDA चा फुल फॉर्म आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, असा त्याचा फुल फॉर्म आहे। आणि LIC असेल किंवा इतर ज्या काही जीवन विमा पॉलिसी देणाऱ्या संस्था आहेत त्या सर्व संस्थांवर या IRDA चं नियंत्रण असतं। चौथा प्रश्न आहे, मॅग्नेशियमची संज्ञा सांगा। तर मॅग्नेशियमची संज्ञा Mg ही आहे। आता या शिफ्टमध्ये मॅग्नेशियमची संज्ञा विचारलेली आहे, तर दुसऱ्या शिफ्टमध्ये इतर मूलद्रव्यांची संज्ञा विचारू शकतील, तर त्यासुद्धा तुम्ही पाठ करून ठेवा, ॲटलिस्ट महत्त्वाच्या मूलद्रव्याच्या तरी। नोटबंदी केव्हा झाली? तर 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी नोटबंदी झालेली आहे, रात्री 8 वाजता। आणि यावेळेला पंतप्रधान होते माननीय नरेंद्र मोदी, त्यांनीच स्वतः ही घोषणा केलेली आहे। आणि हा प्रश्न रिपीट झालेला आहे नोटबंदीचा। बार्क BARC चे जुने नाव काय आहे? तर बार्कचे जुने नाव अणु ऊर्जा संस्था असं आहे। बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर याच्यावर हमखास प्रश्न विचारला जात आहे। तर बार्क नेटवरून सर्च करा आणि याच्याशी संबंधित सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित पाठ करा, कारण त्याच्यावर प्रश्न येतच आहे। त्याच्यानंतर 7वा प्रश्न आहे, रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर रक्त गोठण्यासाठी जीवनसत्व K किंवा व्हिटॅमिन K आवश्यक असते। आणि हा प्रश्न खूप परीक्षांना रिपीट होतो, पाठच करून ठेवा। आणि हे अजूनही म्हणजे भरपूर आपले 23 प्रश्न पाहिजेत आपल्याला, आणि त्या व्यतिरिक्त अजूनही तुम्हाला RRB NTPC मध्ये आलेले प्रश्न पाहायचे असतील तर www.vittaljoshi.com या वेबसाईटला भेट द्या। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। म्हणजे पहिल्या दिवसापासूनच्या दोन्ही शिफ्टचे प्रश्न मी त्या वेबसाईटवर दिलेले आहेत। त्याच्यानंतर 8वा प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिवस कधी असतो? तर जागतिक पर्यावरण दिवस हा 5 जून या दिवशी साजरा केला जातो। वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे असं म्हणतो आपण त्याला। मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण कोणत्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आहे? तर मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण 6 ते 14 या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आहे। आणि 86वी घटनादुरुस्तीची माहिती देताना मी तुम्हाला याची माहिती दिली होती की 86वी घटनादुरुस्ती ही या मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाशी संबंधित आहे। आणि या 86व्या घटनादुरुस्तीनुसारच कलम 21 हे जे मूलभूत हक्कामध्ये घातलेलं आहे, त्यानुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे। आणि मूलभूत कर्तव्यामध्ये 11वं कर्तव्य असं घातलेलं आहे की आईवडिलांनी आपल्या मुलाला आणि मुलीला जे 6 ते 14 वयोगटातील आहे त्यांना प्राथमिक शिक्षण देणं हे त्यांचं मूलभूत कर्तव्य आहे। आणि कलम 21 नुसार मुलांचा मूलभूत हक्क आहे की त्यांना प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे। तर हे सर्व गोष्टी माहिती असू द्या। त्याच्यानंतरचा 10वा प्रश्न आहे, इंदिरा गांधी मेमोरियल गार्डन कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर इंदिरा गांधी मेमोरियल गार्डन हे जम्मू काश्मीर या प्रदेशामध्ये आहे। ॲक्च्युली इथं इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन असा तो प्रश्न आहे, ट्युलिप शब्द इथं लिहायचा राहिलेला आहे। ट्युलिप नावाची फुलं असतात, तर त्यासाठी हे गार्डन आहे। मी अपडेट करतो वेबसाईटवर, तर इथं गार्डनच्या आधी ट्युलिप हा शब्द पाहिजे। त्याच्यानंतर 11वा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रगीत सर्वप्रथम कोणत्या वर्षी गायले गेले?
तर भारताचे राष्ट्रगीत सर्वप्रथम 1918 या वर्षी गायले गेले. त्याच्यानंतर 12वा प्रश्न आहे, हूचे मुख्यालय कुठे आहे? तर हूचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे आणि जिनिव्हा स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. एका पेपरमध्ये हूचा लॉंग फॉर्म सुद्धा विचारला होता. तर हूचा लॉंग फॉर्म वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना असा आहे. 13वा प्रश्न आहे, PSLVचा फुल फॉर्म सांगा. PSLVचा लॉंग फॉर्म पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेहिकल हा आहे आणि अवकाशामध्ये उपग्रह सोडण्यासाठी याचा फायदा होतो. PSLV आणि GSLV असे 2 प्रकारचे लॉन्च व्हेहिकल असतात. तर याच्या आधीच्या पेपरमध्ये GSLVचा लॉंग फॉर्म विचारला होता आणि आजच्या पेपरमध्ये PSLVचा फुल फॉर्म विचारलेला आहे. सर्वात मोठे झाड कोणते? तर रेडवूड हे सर्वात मोठं झाड आहे. त्याच्यानंतर कोणत्या कंपनीने 2005 पासून संगणक निर्माण करणे बंद केले आहे? तर IBM या कंपनीने 2005 पासून संगणक निर्माण करणे बंद केले आहे. 16वा प्रश्न आहे, एडिस इजिप्टी डासाच्या चावण्यामुळे कोणता आजार होतो? तर एडिस इजिप्टी डासाच्या चावण्यामुळे डेंग्यू हा आजार होतो. 17वा प्रश्न पहा, पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय आहे? तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1951 ते 1956 आहे. मला वाटतं मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये 1-2 दिवसापूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या 4 पंचवार्षिक योजनांचा व्यवस्थित अभ्यास करा, त्याच्यावर प्रश्न विचारलेच जात आहेत. तर हा पंचवार्षिक योजनेवर विचारलेला प्रश्न होता आणि सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आता इथं पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी विचारला आहे. दुसऱ्या पेपरमध्ये दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी असाही प्रश्न येऊ शकतो. पुढीलपैकी कोणते वाळवंट भारतामध्ये आहे? तर भारतामध्ये थरचे वाळवंट आहे. काही परीक्षांना असाही प्रश्न आलेला आहे की थरचे वाळवंट कोणत्या राज्यात आहे? तर थरचे वाळवंट राजस्थान या राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतरचा 19वा प्रश्न आहे, फॉरट्रानचा फुल फॉर्म सांगा. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर फॉरट्रानचा फुल फॉर्म फॉर्म्युला ट्रान्सलेशन असा आहे. त्याच्यानंतर 20वा प्रश्न पाहूयात, द व्हाईट टायगर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर द व्हाईट टायगर या पुस्तकाचे लेखक अरविंद अडिगा हे आहेत. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं पहा की बुकर पारितोषिक ज्या भारतीयांना मिळालेलं आहे त्यांचं नाव आणि कोणत्या पुस्तकासाठी मिळालेलं आहे ते पाठ करा. कारण अरुंधती रायला द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकासाठी बुकर पारितोषिक मिळालं होतं आणि अरविंद अडिगा यांना द व्हाईट टायगर या पुस्तकासाठी बुकर पारितोषिक मिळालेलं आहे. T20 या प्रकारामध्ये जगामधील कोणत्या देशाचा संघ प्रथम क्रमांकावर आहे? तर इंग्लंड या देशाचा संघ सध्या T20 या प्रकारामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. 22वा प्रश्न आहे, आणीबाणी लागू करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर आणीबाणी लागू करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना आहे, परंतु तशी शिफारस पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींना करणं आवश्यक आहे. तर आणि तरच राष्ट्रपती आणीबाणी लागू करू शकतात. आणि आणीबाणी 3 प्रकारच्या असतात, राष्ट्रीय आणीबाणी, घटक राज्याची आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी भारतामध्ये अजून एकदाही लागू झालेली नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण 22 प्रश्न पाहिलेले आहेत. याच्या आधीचे रोजचे दोन्ही शिफ्टचे प्रश्न मी व्यवस्थित टाकत आहे, ते व्हिडिओसुद्धा पहा. आणि हे सर्व प्रश्न आता तुम्हाला लिहून घ्यायची गरज नाही. www.vithaljoshi.com या वेबसाईटवर मी हे सर्व प्रश्न दिलेले आहेत आणि प्रश्न रिपीट होत आहेत म्हणून वेबसाईटवर जाऊन ते प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.